पहाटे जाग आली तशी अलगद उठले आणि खिडकीशी उभी राहिले. पहाटेचे 5 वाजले होते तरी सकाळचे 8 वाजावे तसं उजाडलं होतं. उजाडलेलं जरी होतं तरी समोर दिसणाऱ्या थुन्नर सीमध्ये नीरव शांतता पसरली होती. वास्तविक जिनीवमधल्या होस्टनं नाही म्हणलं म्हणून त्याच्याजवळचं स्पीच हे गाव आम्ही निवडलं आणि आता वाटतंय की जिनीवचा होस्ट नाही म्हणाला तेच किती बरं झालं. त्यामुळं इतक्या सुंदर घरात राहायला मिळालं. हे देखणं घर आणि हा थुन्नर सी, स्वच्छ पारदर्शक निळं पाणी मी कितीतरी वेळ पाहत राहिले. स्नान वगैरे आटोपून नाश्त्यासाठी आम्ही टेबलापाशी गेलो. नाश्त्यासाठी ब्रेड, बटर, चीज, सिरियल्स आणि दूध होतं. साऱ्या युरोपमध्ये आणि अमेरिकेत सिरियल्सचे डबे मिळतात. सिरियल्सच्या डब्यात संस्करण प्रोसेसिंग केलेल्या लाह्या मिळतात. आजच्या एका सिरियलमध्ये बेदाणे आणि काजू होते. ते सिरियल्स थोडे गोड पण बनवले होते. आम्ही त्याबरोबरच आमच्यासाठी चहा पण बनवून घेतला. हॅन्स पीटर बाहेर जाण्यासाठी स्नान वगैरे तयार होऊनच आला होता. आज गाडीतून प्रथम आम्ही रिंगनबर्ग खेड्यात गेलो. इथं जुन्या काळच्या शेतकऱ्यांची घरं त्यानं आम्हाला दाखवली. इथले शेतकरी म्हणजे सधन शेतकरी. त्यांची 1560 सालचं 1542 सालचं अशी जुनी लाकडी घरं अजूनही अद्ययावत आहेत आणि तिथं ते अजून राहत आहेत. ते लाकडाचं कोरीव नक्षीकाम पाहताना जैसलमेरच्या सरदार लोकांच्या घराचं लाकडी नक्षीकामच मला आठवलं. सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या ह्या घरांच्या गॅलऱ्या फुलांच्या थव्यांनी नटलेल्या होत्या. जिरेनियम, बेगोनिया, इम्पेशंट वगैरे विविधांगी छोटी छोटी फुलं आणि त्यांचे विविधांगी रंग. 1960 सालचं घर हे असंच देखणं होतं. शेतकरी म्हणजे त्यांची गुरं आलीच. त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय बघणं आलं. ह्या घरातच डाव्या बाजूला गुरं ठेवत आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी दरवाजाची वेगळी सोय होती. त्या शेजारी एक मोठा दरवाजा दिसत होता. तिथं गुरांचं गवत साठवलं जायचं. पहिल्या मजल्यावर शेतकरी कुटुंब राहत असे. त्याच्या वरच्या मजल्यावर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर शेतकऱ्याची नोकर माणसं राहत. शेतकऱ्याच्या सर्वात लहान मुलाला त्याची इस्टेट मिळे. मोठी मुलं कॅनडा, फ्रान्स वगैरे देशात मिलिटरीसाठी जात. व्हॅटिकन राज्यात पोप साहेबांचे रक्षक पहारेकरी असतात. हॅन्स पीटर माहिती सांगत होते. त्या घराच्या शेजारी एक त्यापेक्षा थोडं आधुनिक असं घर दिसत होतं. तिथं हॅन्स पीटरची मावशी राहते. शेजारी आलोच होतो तर आलो सहज. असं आपलं तिकडं जाण्याची पद्धत नसल्यानं ते घर आम्ही बाहेरूनच पाहिलं. हॅन्स पीटरनं आम्हाला तिथले गोठे दाखवले. तिथल्या गायी इतक्या अवाढव्य आणि त्या गायी आहेत असं वाटतच नाही. इथं गायींच्या शेपट्या वर बांधल्या होत्या. ते जरा विचित्रच वाटलं. त्या गायी पाहून स्वाती म्हणाली, अहो काय या अवाढव्य गायी, ही वासरं आहेत ना तेवढ्या आमच्या गायी असतात. ही गाय जवळ आली तर आमच्या इथली गाय बिचारी घाबरून पळूनच जाईल. हॅन्स पीटर म्हणाला, स्वित्झर्लंडच्या सिमखाल गायींना खूपच मागणी आहे. त्या 3 ते 4 हजार स्विस फ्रँक्सना परदेशी विकल्या जातात. त्यामुळं गाड्यांप्रमाणेच गायी एक्सपोर्ट होतात. स्पॅनिश, जर्मन आणि जर्मन अशा 2 भाषा आहेत? मी विचारलं. हो, स्पॅनिश जर्मन जर्मनपेक्षाही थोडी वेगळी आहे. मात्र आम्हाला जर्मन आणि स्पॅनिश जर्मन दोन्ही भाषा येतात. जर्मनीत त्या लोकांना फक्त जर्मनच भाषा येते. पण आमच्या इथं पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटकांसाठी निरनिराळी हॉटेल्स उघडत असतात आणि त्यामुळं हॉटेल हा प्रमुख व्यवसाय आहे. जितक्या भाषा सराईतपणं बोलता येतील तितक्या त्या माणसाला नोकरीच्या संधी जास्त. आमची ख्रिस्तियाना समर व्हेकेशनमध्ये वेट्रेसचं काम करते. तिला स्विस जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, इंग्लिश इतक्या भाषा येतात. इथंच हॅन्स फ्रेडलीचं बोट हाऊस आहे, स्वाती मला म्हणाली. त्यानंतर गाडीत बसून आम्ही तिथल्या निस्डेम या पर्वतापाशी गेलो. तिकीट 26 स्विस फ्रँक होतं. ते तिकीट हॅन्स पीटरनंच काढलं. केबल कारनं आम्ही निस्डेम पर्वतावर पोहोचलो. आकाश निरभ्र असल्यानं इथून आजूबाजूचे बर्फाच्छादित पर्वतही दिसत होते. त्यावर कोवळं ऊन पडल्यानं ते चमचमणारे पांढरे शुभ्र हिमनग, हिऱ्यांच्या राशी. हॅन्स पीटरच्या उंची बायनॉक्युलरमधून ते अगदी जवळ भेटायला आले आणि हृदय अगदी थुईथुई नाचलं. हॅन्स फ्रेडलीच्या स्वयंपाकघरातून जोंगफ्राव पर्वत दिसत, त्या पर्वतांची हिमशिखरं दिसत. पण इथं ते भरजरी पर्वत अख्खेच्या अख्खे अगदी पुढ्यात होते. 1 नव्हे 2 पर्वत नव्हे तर हिमशिखरांची रांग अगदी जवळ. किती अहोभाग्य,
ह्याच जन्मी हिमशिखरांचा सुंदर सोहळा पाहायला मिळाला. आम्ही हिमशिखरं पाहत असताना कोणत्या तरी प्राण्याचा आवाज ऐकू आला. हॅन्सच्या कानाने तो लगेच टिपला. लगेच तो बायनॉक्युलरमधून पाहू लागला. शामुवाच, तो म्हणाला. नंतर कळलं की शामुवा हा जंगली प्राणी आहे. त्याचं अंग बोकडासारखं असून तोंड हरणासारखं असतं आणि त्याला शिंगं असतात. त्याच वेळी एक मंजूळ आवाज आला. आज शामुवाच दिसणार नाहीत, हॅन्स म्हणाला. का? काय झालं? आम्ही विचारलं. तुम्हाला शामुवा दाखवणार होतो, पण आत्ता मॅक नावाच्या प्राण्यानं आवाज दिलाय. धोका आहे असं वाटलं की मॅक आवाज करतो आणि शामुवाजनं सावध करतो. केवढा असतो हा मॅक प्राणी? असतो उंदरा एवढा. बिळात राहतो. आत्ताच गेला पळत बिळामध्ये. क्षणात इतकं त्यानं समजलं कसं? हे म्हणजे इथले मारुती चितमपल्लीच दिसत आहेत, माझ्या मनात आलं. इथल्या शेतकऱ्यांचं दूध आणि चीज विकणं हे उत्पन्नाचं प्रमुख साधन असल्यानं गाईची देखभाल करावी लागते. बर्फ पडणं थांबलं की साधारण फेब्रुवारी महिन्यात गाई चरायला बाहेर जातात. चरता चरता डोंगरावर जातात. गुरांबरोबर शेतकरी आपली घरं वर नेतात. ऑगस्टपर्यंत गाई अशा प्रकारे डोंगरांच्या वर वर जातात. त्यामुळं शेतकऱ्याला वर्षातून 3-4दा आपलं घर बदलून वर वर न्यावं लागतं. चीज हे दुधापासून बनवलं जातं. स्वित्झर्लंडात चीज फार मोठ्या प्रमाणात बनवलं जातं. गायी डोंगरावर गेल्या की त्यांचं दूध मोठ्या पाईपद्वारे खाली पाठवलं जातं. या पाईप्सना कंटून्स म्हणतात. पूर्वीच्या काळी स्विस शेतकरी अतिशय श्रीमंत होते. त्यांच्याजवळ उत्तमोत्तम घोडेही असत. फ्रेंच लोकांनी स्वारी केली आणि ते उत्तमोत्तम घोडे घेऊन गेले. इथले शेतकरी आता फक्त गाईच सांभाळतात. हॅन्स पीटरचे आजोबा सधन शेतकरी होते. शेतकऱ्यांचा एक दिवस ठरलेला असतो, त्या दिवशी गायींची खरेदी विक्री होते. हॅन्स पीटर स्वतः माउंटेनियर होता. 1800 मीटरच्या वर मोठे वृक्ष वाढत नाहीत असं तो सांगत होता. टिटलिसच्या डोंगरावर जशी छोटी पिवळी फुलं पाहिली तशी ती इथंही उगवली होती. त्यांना ब्रुमेली म्हणतात. हॅन्स पीटरनं शेतकरी, त्याच्या गायी यांचं इतकं सुरेख वर्णन केलं की आम्हाला त्या निस्डेम पर्वतावर दुधाचे पाईप्स, कंटून्सच दिसू लागले. पण मग दूध न पिताच आम्ही केबल कारनं खाली उतरलो. हॅन्स फ्रेडलीनं विंड ग्लायडिंग करणारी उडती माणसं दाखवली. पण हॅन्स पीटरनं जिथून विंड ग्लायडिंग सुरू होतं ती जागा दाखवली. ज्या छत्रीतून विंड ग्लायडिंग करतात ती छत्री म्हणजे कापडी लांब फुगे एकमेकांना जोडावी तशी दिसते. माणूस हवेत उडाला की यात हवा भरली जाते आणि त्या एकमेकांना जोडलेल्या लांबट अरुंद गाद्या वाटतात. त्यांचं वजन 10-12 किलो असतं. प्रथम त्यांना ती छत्री घेऊन डोंगरावर जावं लागतं. डोंगरावर जाण्यासाठी केबल कार किंवा केबल चेअरची योजना असते. आमच्या देखतच काही माणसं केबल कारनं वर गेली तर काही उडत खाली उतरली होती. केबल कारनं डोंगरावर गेलं की तिथून ते उडतात. नेस्डेम पर्वतावरूनही एक जण हँड ग्लायडिंग करताना आम्ही पाहिला. आमच्या ओळखीचं एक जोडपं असंच विंड ग्लायडिंग करत होतं. पण नवरा विंड ग्लायडिंग करताना जो नाहीसा झाला तो फिरून आलाच नाही. पक्षासारखं उडताना असेही धोके असतात तर. त्या कुणा अज्ञात माणसाबाबत मन अस्वस्थच झालं. तेवढ्यात तिथंच दुपट्यावर लहान मुलं ठेवून त्यांचे आईबाबा विंड ग्लायडिंग करायला गेले होते. पक्ष्यांचं उडायचं कधी थांबलंय बरं त्यांनी, असं मनात विचार आला. चालता चालता एका नळापाशी आलो. थंडगार पाणी पिऊन घेतलं आणि एलिझाबेथनं दिलेला बटर लावलेला पाव, केळी आणि सफरचंद खाल्ली. नंतर पाणी पिऊन थोडी विश्रांती घेऊन मग गाडीतून निघालो कॉन्डर स्टॅगकडे. कांडर स्टॅग, कांडर म्हणजे स्वच्छ पांढरा आणि स्टॅग म्हणजे पूल. हॅन्सच्या डोक्यात शामुआज होते. तो म्हणाला, एका शेतकऱ्याच्या शेळीचा शामुआबरोबर समागम झाला. शेतकऱ्याला हे माहीतच नव्हतं. शेळी व्याली की तिला दूध देणारी शेळीच होईल म्हणून तो उत्सुक होता. पण त्यावेळी शेळीला 2 शामुआ झाले. शामुआ जंगली जनावर असल्यानं शामुआचा शेतकऱ्याला काहीच उपयोग नव्हता. शेळी व्याली की तिला दूध देणारी शेळीच होईल म्हणून तो उत्सुक होता. पण त्यावेळी शेळीला 2 शामुआच झाले आणि शामुआ जंगली जनावर असल्यानं शामुआच्या त्या शेतकऱ्याला काहीच उपयोग झाला नाही. कांडर स्टॅग ही पाटी दिसली आणि थोड्या वेळानं गाडी उभी करून आम्ही पर्वताच्या दिशेनं चालू लागलो.
हर, पैन वगैरे झाडातून आम्ही जात असताना पाण्याचा आवाज दुरून एकसारखा ऐकू येत होता. थोड्या वेळानं ते पांढरशुभ्र पाणी दिसलं. पाटाचं पाणी वाहावं तसं पाणी वाहत होतं, पण पाटाचं पाणी संथ वाहतं. हे पाणी जोरानं आवाज करत मुसंडी मारत येत होतं. अगदी पुढं पुढं जाऊ तसं तसं ह्या पाण्याचं ओसांडत येणं, त्याचा वेग आणि आवाज वाढतच चालला होता. आम्ही जसं जसे पाण्याच्या उगमाच्या बाजूनं जात होतो, तसं तसा पाण्याचा आवेग वाढतच होता. पहिला प्रवाह पुढं होतो आहे, तोच मागचा प्रवाह त्याला ढकलत होता. पाण्याचा एकमेकांवर आपटण्यानं मोठा आवाज येत होता. जरा पुढं गेलो तो पाणी कोसळत होतं, पाणी फेसाळत होतं, उसंडी मारत पुढं येत होतं. तू आधी का मी आधी अशी दंगामस्ती करत पुढे येत होतो. तो पाण्याचा पांढरा शुभ्र झोत पाहताना आश्चर्य वाटत होतं. नंतर पाण्याचा प्रवाह रुंदावला होता तरी त्याची गडबड काही कमी होत नव्हती, उलट वाढतच होती. नंतर एकदम उंचावरून कोसळणारा धबधबाच दिसला. तो कोसळणारा धबधबा आम्ही पुलावरून पाहत होतो. पाणी फुसांडत उसळत कोसळत होतं. बर्फाचं थंडगार पांढरशुभ्र निळी छटा असलेलं स्वच्छ शुद्ध पाणी. मागचं येणारं पाणी पुढच्या पाण्याला ढुशी दिल्यासारखं येत होतं आणि प्रचंड आवाज करत होतं. हा एवढा प्रचंड पाण्याचा लोट येतो तरी कुठून? त्या ओसंडत्या पाण्याचे येणारे लोटच्या लोट पाहून आम्ही चकित झालो होतो. पण पाण्याला थोडीशीही उसंत नव्हती. वेगानं लोटच्या लोट येतच होते. आम्ही पुढं पुढं चाललो होतो. त्या पाण्याच्या वेगानं मध्येच मंत्रमुग्ध होत थपकून पाहत होतो. परत चालत होतो. चालता चालता चकित झालो. कोंद करत 2 धबधबे कोसळत होते. या पाण्याला झालंय तरी काय? एवढा हा पाणलोट इतक्या वेगानं कसा येतोय? काहीच समजेना. जरा आणखीन पुढे गेलो तर एकमेकांना धक्के देत लोट येत होते. हे लोट पाण्याचे लोट आणखीनच मोठे होते. कुणीतरी हौदच्या हौद धडाधडा ओतत आहे आणि त्या पाण्याला प्रचंड एवढा वेग असूनही तो वेग कमी पडतो आहे. त्यामुळं मागचे लोट प्रचंड वेगानं एकमेकांना धक्के देत पुढं होत होते. दांडगे गिर्रेबाज बैल फुसांडत येत धक्के मारत जावे तसे हे लोट भांडत होते. गोकाकचा धबधबा पाहिला होता, पण तिथं वरची नदी संथ वाहते. इथं मात्र पाण्याचं दणादण वाहणं चाललं होतं. इतकं प्रचंड प्रमाणात पाणी कुठून येतंय याचा शोध घेत जणू आम्ही चाललो होतो. जरा पुढे गेलो तर प्रवाहाचं पात्र मोठ्या नदीसारखं झालं होतं. नदीचं विस्तीर्ण पात्र. एवढी विस्तीर्ण जागा त्या प्रवाहात हवी आहे. बाजूला जरा पुढे गेलो तेव्हा लक्षात आलं की 3 बाजूंनी पाणी येऊन ही नदी झाली आहे. त्यातल्या मुख्य प्रवाहाला अनुसरून आम्ही जात होतो. झाडांच्या सावल्या दिसल्या आणि कितीतरी उंचच्या उंच झाडं आजूबाजूला उभी होती. या भांडणाऱ्या पाण्याच्या फुसाणतेपणानं आम्ही इतके स्तिमित झालो होतो की आजूबाजूला पाहायचं लक्षातही येत नव्हतं. फोटो काढायला जीव नुसता तिळतिळ तुटत होता, पण ऊन उलट्या अंगानं येत होतं. चालता चालता डोंगर जवळ आले आणि आम्ही फिरून थक्क झालो. अजबच गोष्ट दिसली. पर्वताला असंख्य भोकं पडली होती आणि त्यातून पाण्याचे मोठे नळ वाहत होते आणि लक्षात आलं क्षणात की ग्लेशियर्स उर्फ हिमनग वितळत आहेत. हे अनेकानेक मोठे पाण्याचे प्रवाह मिळून नदीच्या 3 प्रवाहातला एक प्रवाह झाला होता. जणू 3 नद्या एकत्र येऊन ती अथांग नदी झाली होती आणि तिन्हीची फिरून एक नदी झाली. तेव्हा त्या पाण्याला एकमेकांवर कोसळण्यापलीकडं काही मार्गच उरला नाही. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये म्हणतात, तरीही इतके असंख्य उगम, डोंगरातून असंख्य ठिकाणांहून वाहणारं ते पांढरशुभ्र पाणी आम्ही आसुसल्यासारखे पाहत होतो. फ्रेडलीनं दाखवला तो एक मोठा प्रपाताचा उगम आणि या सहस्त्र जलधारा. स्वित्झर्लंडमध्ये नेस्डेन, टिटलिस, एन्गलबर्ग, बेटरहॉर्न, आयगर, मॉंग, जुंगफ्रॉ वगैरे 20-22हून अधिक हिमशिखरं आहेत. त्यावरील हिमनग उन्हाळ्यात वितळतात. त्यामुळे अख्खा स्वित्झर्लंड सरोवरांनी व्याप्त आहे. जिथं तिथं बर्फाचं निळं स्वच्छ पाणी. माघारी फिरणं भाग होतो म्हणून निघावं तर परत वाटायचं, आता काही आयुष्यात फिरून आपण इथे येणार नाही, आणखीन थोडं पाहूया असं म्हणत परत तो पांढरा शुभ्र जलौघ पाहत राहिलो. हॅन्स पीटर मात्र त्याच्या समोरच्या डोंगरावरच्या झाडीत बायनॉक्युलर मधनं शामूच पाहण्यात दंग झाला होता. मगाशी आम्ही ते धबधबे फुसांत पाणी पाहत होतो तेव्हाही तो आपला शामूच पाहत होता. त्यावेळी शामुआ दिसलाही. कुठं कसं पाहायचं ते समजावून त्यानं बायनॉक्युलर आमच्या हाती दिला होता, पण आम्ही नुसतं झाडच पाहिली.
शामुवा पाहायला मिळालाच नाही. आता मात्र शामुवा पाहण्यात मन नव्हतं. परत ते वेळी फिरून ते धबधबे पाहिले. प्रवाहाचा भांडकुदळ आवाज आणि ते फुसांडत वरून कोसळणारे पाण्याचे प्रचंड प्रवाह परत जाताना डोळे भरून पाहत होतो. मागे वळून वळून पाहत होतो. धबधब्यासमोरच पूल बांधले असल्यानं पुलावरून अगदी जवळ समोर कोसळणारा प्रपात मनसोक्त पाहता येतो. मानव निर्मित कारागिरीमुळं निसर्गाची ती अद्भुत किमया अगदी डोळ्यासमोरून पाहता येते. डाव्या बाजूनं, समोरून, उजव्या बाजूनं अशा विविध दिशांनी तो प्रपात मनभरून पाहिला. जणू वेमात न येशी प्रपाता जाशी पाताळी हे प्रत्यक्ष पाहायलाच मिळालं.